मंडळी नमस्कार। कुंडलीमधील 3, 6, 10 आणि 11 या भावांना उपचय भाव म्हणून ओळखले जाते। तिसरा भाव पराक्रमाचा, 6वा भाव नोकरी, शत्रू, ऋण, आजारपण यालाच रिपुभाव असेही म्हणतात। उपचय भावांचे मुख्य वैशिष्ट्य हे असते की या भावांचे स्वामी कुंडलीमध्ये कुठेही बसले तरी त्या स्थानासंदर्भात व्यक्तीला सुरुवातीला संघर्ष जास्त असतो। छोट्या गोष्टीतून व्यक्तीची सुरुवात होते आणि त्यानंतर व्यक्ती शिखरापर्यंत पोहोचते, तिला विशिष्ट पोझिशन मिळते। म्हणजे सुरुवात हळूहळू होते आणि त्यानंतर व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर यश मिळते। समजा एखाद्या व्यक्तीचा थर्डचा स्वामी, थर्ड लॉर्ड एक पराक्रम भावाचा स्वामी जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानात बसला असेल तर व्यक्ती लहान असताना कोणतेही कम्युनिकेशन स्किल त्या व्यक्तीमध्ये नसते, पण जसजशी ती वयाने मोठी होत जाते तसे त्या व्यक्तीचे कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होऊन ती व्यक्ती ऑटोमॅटिक दुसऱ्यांबरोबर कोणत्याही विषयासंदर्भात आश्चर्यजनक डील करायला शिकेल। अशा व्यक्ती एफर्ट्समध्ये वाढ करतात। लहान असताना व्यक्तींची बुद्धिमत्ता लक्षात येत नाही, थोडे लाजाळूपणा असल्याने दुसऱ्यांसमोर अशा व्यक्ती येत नाहीत, पण जसजसे वय वाढेल तसतसे या व्यक्ती मेहनती होतात आणि समाजात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करतात। अशा प्रकारे उपचय भावाचा स्वामी कुंडलीमध्ये कुठेही बसला तरी त्या स्थानासंदर्भात आयुष्यभर ग्रोथ होतच राहते। 3, 6, 10 आणि 11 ह्या भावांचे स्वामी कुंडली जिथे पण बसतात त्या भावांची ग्रोथ होतच जाते, वाढतच जाते। समजा एखाद्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानाचा स्वामी कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये आला असेल तर षष्ठ स्थानासंबंधातील एक तरी गोष्ट व्यक्तीला त्रास देत राहते। तसेच अशी व्यक्ती कॉम्पिटिटिव्ह नेचरची असल्यामुळे छोटे मोठे आजार व्यक्तीला तर होतातच, पण कॉम्पिटिटिव्ह नेचर असल्यामुळे ह्या व्यक्ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकतात। कसलीही अवघडात अवघड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या व्यक्ती क्रॅक करू शकतात आणि कमी वयामध्ये श्रेष्ठ पोझिशनचा जॉब अशा व्यक्तींना मिळतो। हा भाव जर मजबूत असेल तर व्यक्ती डॉक्टर, इंजिनियर होऊ शकते। 3, 6, 10 ह्या भावांचे हेच वैशिष्ट्य आहे की ह्या भावामध्ये जर ह्या भावांचे स्वामी कुठेही असतील तर व्यक्तीची प्रगती हळूहळू होते, त्या स्थानासंदर्भात ग्रोथ होते, पण कष्टाने होते, नशिबाने होत नाही। त्यामध्ये आपल्याला कष्ट करावे लागते। अवघडात अवघड परिस्थितीमध्ये हे लोक दुसऱ्याकडे हात पसरत नाहीत, स्वतः मेहनत घेतात, संघर्ष करतात, पूर्ण हिमतीने परिस्थितीशी स्वतःच्या मेहनतीने लढतात आणि स्वतःच्या कष्टाने समाजात नाव कमवितात। 11व्या भावाचे असे वैशिष्ट्य आहे की 11वा भाव ही लाभ भाव आहे, तोही उपचय भाव आहे। त्या भावासंदर्भातही वृद्धी होते, पण ह्या भावासंदर्भात नशिबाची साथ असते। व्यक्तीला समाजामध्ये पैसा, नाव, प्रतिष्ठा असं प्रत्येक गोष्ट मिळते, वाढ होते आणि ह्या लाभामध्ये नशिबाची साथ व्यक्तीला चांगली मिळते। ह्या भावाचा स्वामी कुंडली जिथेही बसेल त्या भावासंबंधातील फळे व्यक्तीला हळूहळू मिळतात आणि व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते, नशीब साथ देते। आणि उपचय भावामध्ये जर शुभ ग्रह असेल तर व्यक्तीला कमी मेहनत करायला लागते आणि जर पापग्रह असतील, पापग्रह कोणते तर शनी, मंगळ, राहू, केतू, सूर्य हे जे ग्रह आहेत हे पापग्रह आहेत। हे ग्रह जर उपचय भावामध्ये असतील तर व्यक्तीला संघर्ष करावा लागतो, मेहनत करायला लागते। आणि शुभ ग्रह जर असतील, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह असतील तर व्यक्तीला कमी मेहनत करावी लागते आणि हे ग्रह व्यक्तीला मेहनत जास्त करू देत नाहीत, त्यामुळे प्रगती तुलनात्मकदृष्ट्या पापग्रहांमुळे जास्त होते आणि शुभग्रहांमुळे थोडी कमी होते प्रगती। आपल्या कुंडलीमध्ये उपचय भावामध्ये कोणते ग्रह आहेत किंवा उपचय भावाचा कोणता ग्रह कुंडलीच्या कोणत्या स्थानात जाऊन आपल्याला त्या पद्धतीचे यश दिले ह्या संदर्भात नक्की कमेंट करा। ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल। धन्यवाद।